नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. अगदीच 4-5 दिवस बाकी आहेत. या येणाऱ्या शनिवारी आपली ही परीक्षा आहे. आधीच्या प्रश्नपत्रिकांमधनं घेतलेले प्रश्न आपण इथे सोडवून बघतो. 4ही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्हिडिओ मधून देत असते. याच शेवटच्या स्टेजच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक जर हवी असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. याची कॉस्ट अगदी नॉमिनल ठेवलेली आहे, ज्याच्यामुळे तुमचं कम्प्लीट प्रिपरेशन होऊन जाईल. बऱ्याच जणांनी ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक माझ्याकडनं घेतली आहे. त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर घेतली नसेल तर नक्की घ्या. या 4-5 दिवसांमध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवून बघा. आणि याच्यात 4 मेगा टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत, ज्याच्यामुळे तुमचं कम्प्लीट प्रिपरेशन या परीक्षेसाठी होऊन जाईल. आजचा जो प्रश्न आहे तो 2020च्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलाय. इथे आपल्याला एक वेन आकृती दिली आहे बघा. PQRS दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी कोणते अक्षर लहान आतडे दर्शवते असं विचारलंय. तर या गोलामध्ये अन्नाचे तुकडे करणे, इकडे पचन म्हणजे P जे आहे ते अन्नाचे तुकडे करणे आणि पचन याचं दोन्ही असणार P मध्ये. नंतर Q जे आहे ते फक्त पचन. R कशात येते बघा, पचन आणि अभिशोषण. म्हणजे पचन आणि अभिशोषण ज्या भागात होतं आहे पचन संस्थेच्या, तो भाग R यांनी रिप्रेझेंट होईल. आणि इकडे जो गोल आहे हा S हा वेगळाच आहे. तर हा आपल्याला पाण्याचे शोषण दर्शवतोय. यातला आता कुठला भाग लहान आतडा दर्शवतो हे आपल्याला सांगायचं. लक्षात आला प्रश्न? मानवी पचन संस्था जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा त्याची एकूण लांबी जी आहे अन्ननलिकेची ती सुमारे 9 मीटर एवढी आहे. त्याच्यात कुठले कुठले भाग येतात तर मानवी पचन संस्था ही तोंडापासून सुरू होते. मुख किंवा तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर किंवा आमाशय, लहान आतडं, मोठं आतडं, मलाशय आणि गुदद्वार. तर अशा प्रकारे हे साधारण 9 मीटर असतं सगळं मिळून. याच्याशिवाय याच्यात मध्ये काही ठिकाणी पाचक ग्रंथी असतात, ज्याच्यात लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड असतं. ही जी माहिती आहे ही 7वीच्या पुस्तकातून मी घेतली आहे. तिथे खूप छान डायग्राम दिलेली आहे आणि खूप छान पद्धतीने समजवलेलं आहे. तर ती डायग्राम नक्की बघा. आता पहा, या सगळ्यांचे थोडक्यात जर आपण कार्य बघितलं तर तोंडाचं काय कार्य असतं की अन्नाचं आपण बारीक बारीक तुकडे करतो. त्याशिवाय त्याच्यात लाळ मिसळली जाते जेव्हा तोंडामध्ये घास असतो. यकृताच्याच खालच्या बाजूला छोटस पित्ताशय नावाचा एक अवयव असतो. याच्यात यकृत बेसिकली पित्तरस तयार करतो आणि पित्ताशयामध्ये तो साठवला जातो. पित्ताशयातनं तो पित्तरस लहान आतड्यात स्त्रवतो आणि या पित्तरसाचं काम असतं स्निग्ध पदार्थांचं पचन करणे. ठीक आहे, येतंय लक्षात? जठर जे आहे त्यामध्ये बेसिकली प्रथिनांचं विघटन होतं. जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात पुढे हळूहळू ढकलले जाते. मग पुढे लहान आतड्यामध्ये काय होतं, अन्नाचं पचन आणि शोषण होतं. ठीक आहे, हे वेगळ्या रंगाने मी लिहिलंय कारण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. लहान आतड्याविषयी विचारलंय की नाही. तर इथे अन्नाचं पचन आणि शोषण होत आहे. आणि मोठं आतडं जे आहे तिथे फक्त पाण्याचं शोषण होत आहे. येतंय लक्षात? मग त्यांनी लहान आतड्याबद्दल विचारलंय
तर पचन आणि अभिशोषण म्हणजे आर. ठीक आहे, तर उत्तर काय होईल? पर्याय बी, आर. आलं लक्षात? चालेल, तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते आहे. असेच अजूनही 4-5 दिवस तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. प्रश्न सोडवून दाखवीन, त्याचं एक्सप्लेनेशन पण देईन. आणि मी होमी बाबाच्या प्रिपरेशनसाठी ऑनलाईन क्लासेस सुद्धा कंडक्ट करते. ते क्लासेस एप्रिलच्या 15 तारखेला सुरू होतात. जर नेक्स्ट इयर कोणी असेल तर त्यांना नक्की सांगा. आणि हे क्लासेस ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही कुठूनही जॉईन करू शकता. चला, तुमच्या परीक्षेची तयारी छान होऊ द्या आणि पेपरही खूप छान जाऊ द्या. टाटा.